नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी विजाड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी स्वागत करतो। मित्रहो, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि कंबाईन गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 चा अभ्यास पूर्ण ताकदीने करत असाल ही अपेक्षा करतो। आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा सिरीजच्या माध्यमातून आपण कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र घटक प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये तयारी अशी एक सिरीज सुरू केलेली आहे। तर नक्कीच याचा आपल्या अभ्यासामध्ये फायदा होणार आहे। तर चला उशीर न करता लगेच आपण सुरुवात करूया। बघा मित्रांनो, आर्थिक कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या कोणी केली आहे असा हा प्रश्न आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत असेल। आर्थिक कल्याण म्हणजे काय आणि आर्थिक कल्याणावर अर्थशास्त्राची व्याख्या करण्याचं कारण काय? तर बघा मित्रांनो, वेल्थ ऑफ नेशन 1776 ला ॲडम स्मिथ यांनी हा ग्रंथ लिहिला होता आणि या ग्रंथापासून आधुनिक अर्थशास्त्राची काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे। आणि मग ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची सुरुवातीची व्याख्या देताना संपत्ती या घटकावर भर दिला होता। परंतु अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचा अभ्यास नव्हे, तर मानवी कल्याणाचा आणि मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं कोणी सांगितलं होतं? तर आर्थिक कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या कोणी केलेली? अल्फ्रेड मार्शल, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राचे मूल तत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हा 1890 ला एक ग्रंथ लिहिला होता आणि या ग्रंथामध्ये ॲडम स्मिथने जी अर्थशास्त्राची व्याख्या दिली होती त्या अर्थशास्त्राच्या व्याख्येच्या पलीकडे जाऊन प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मानवी कल्याणावर व मानवाच्या आर्थिक वर्तणुकीवर आधारित अशी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे। आणि अर्थशास्त्र म्हणजे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र, प्राप्त आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध संसाधनाचा पर्याप्त वापर करण्याच्या दृष्टीने मानव जो काही प्रयत्न करतो, जी काही वर्तणूक करतो आणि ती वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर जी वर्तणूक घडते या वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशी आर्थिक कल्याणावर आधारित व्याख्या अल्फ्रेड मार्शल यांनी केलेली आहे, हे आपण लक्षात असू द्यावं। अर्थशास्त्राच्या 3 व्याख्या महत्त्वाच्या आहेत, एक संपत्तीच्या आधारावर, एक आर्थिक कल्याणाच्या आधारावर आणि एक दुर्मिळतेच्या आधारावर। संपत्तीच्या आधारावर ॲडम स्मिथ यांनी केलेली आहे, आर्थिक कल्याणाच्या आधारावर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी आणि लिओनेल रॉबिन्स यांनी दुर्मिळता व पर्यायी उपयोगाची साधने म्हणजे दुर्मिळता या घटकाला महत्त्व देऊन अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे, हे लक्षात असू द्यावे। बघा मित्रांनो, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा, योग्य असलेला पर्याय निवडा। तर बघा, राष्ट्राची संपत्ती हा एक ग्रंथ आहे। अर्थशास्त्राची मूलतत्वे आणि अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हे कोणी लिहिलं हे आपण जोड्या दिलेल्या आहेत आणि कोणतं बरोबर आहे? तर नक्कीच हे तीनही बरोबर आहेत, अ, ब आणि क। वेल्थ ऑफ नेशन किंवा राष्ट्राची संपत्ती आणि इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ 1776 ला ॲडम स्मिथ यांनी लिहिला होता। 1890 ला अर्थशास्त्राची मूल तत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हा प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी ग्रंथ लिहिला होता आणि लिओनेल रॉबिन्स यांनी 1932 ला अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व असा ग्रंथ लिहिला। आणि या तीनही ग्रंथामध्ये इथं संपत्तीवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या, या ठिकाणी आर्थिक कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या आणि या ठिकाणी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या आहे। म्हणून परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे। तर चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। अर्थशास्त्र सामाजिक शास्त्राची राणी आहे असे कोणी म्हटले होते? हा एक तुमच्या समोर प्रश्न दिसत असेल। बघा मित्रांनो, जे काही शास्त्र असतात किंवा जे काही शास्त्रे आहेत याचे वर्गीकरण नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र यामध्ये केले जातं आणि अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, कारण अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो। म्हणून अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची राणी आहे असं कुणी म्हटलं? तर पॉल सॅम्युएल्सन हे अर्थतज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, यांनी अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची राणी म्हटलेलं आहे। चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। बघा, रिकामी जागा यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखेमध्ये विभागणी केली। म्हणजे अर्थशास्त्रामध्ये 2 घटकांचा अभ्यास केला जातो। कुठले 2 घटक आहेत? तर वैयक्तिक पातळीवरील आर्थिक वर्तणूक आणि सामाजिक पातळीवरील आर्थिक वर्तणूक। मग वैयक्तिक पातळीवरील जी आर्थिक वर्तणूक आहे त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि सामाजिक पातळीवर किंवा सार्वजनिक पातळीवर जे काही आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक ऍक्टिव्हिटीज किंवा आर्थिक वर्तन घडून येते त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय?
स्थूल अर्थशास्त्र असं आपल्याला सांगता येते। मग असं वर्गीकरण 1933 मध्ये कोणी केलं तर बघा, सर रॅग्नर फ्रिश नावाचे अर्थतज्ञ होते। याने अर्थशास्त्राचं मूलभूत अशा 2 शाखेमध्ये विभागणी मांडलेली आहे। सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थव्यवस्थेतील लहानातली लहान घटकाचा अभ्यास करणे, एखाद्या उपभोक्त्याचा, एखाद्या उत्पादन संस्थेचा, एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास करणे किंवा आर्थिक कल्याणाचा अभ्यास करणे, याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। परंतु अर्थव्यवस्थेतील एकूण किंमत पातळी काय, अर्थव्यवस्थेमधील एकूण रोजगार, त्यासोबतच एकूण उत्पादन किती आहे, गुंतवणूक किती आहे, बचत किती आहे, राष्ट्रीय उत्पन्न, या सगळ्या सारख्या गोष्टी, तसेच व्यापार चक्राचा अभ्यास सुद्धा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील जे मोठ्या पातळीवरील जे आर्थिक घटक आहे त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आणि आर्थिक लहानातील लहान आर्थिक घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, अशी विभागणी रॅग्नर फ्रिश यांनी केली होती। त्यानंतर संपत्तीचे वैशिष्ट्य, रिकामी जागा आहेत बघा, उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता। तर संपत्तीचे नेमके वैशिष्ट्य काय? अर्थशास्त्रीय दृष्ट्या संपत्ती म्हणजे काय? संपत्ती म्हणजे अशी वस्तू आणि सेवा ज्याला बाजार मूल्य आहे आणि ज्याचं विनिमय केला जातो किंवा त्याच्यामध्ये विनिमयता असते, अशा वस्तू आणि सेवेला आपण काय म्हणत असतो? संपत्ती म्हणत असतो। मग संपत्ती ज्या गोष्टीला, ज्या बाबीला, ज्या वस्तूला म्हणायचं, त्याची नेमकी वैशिष्ट्य काय? तर मग कुठला उपयोगिता आहे का, दुर्मिळता आहे का, विनिमयता आहे का, मनुष्यबाह्यता आहे का? तर संपत्तीचे हे सर्व वैशिष्ट्य आहेत। हे सर्व वैशिष्ट्य असणारा पर्याय म्हणजे 4 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। बघा, उपयोगिता म्हणजे काय तर मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता। एखाद्या वस्तू आणि सेवेमध्ये मानवाची गरज भागवण्याची जी क्षमता असते ती म्हणजे काय असते? उपयोगिता। दुर्मिळता म्हणजे काय? मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, उपयोगिता खूप मोठी आहे परंतु मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल, जसं आपल्याला पाणी आहे किंवा सूर्यप्रकाश आहे, याची उपयोगिता मूल्य खूप मोठं आहे परंतु विनिमय मूल्य खूप कमी आहे। कारण सूर्यप्रकाश असेल, पाणी असेल, हे आपल्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत। म्हणून ज्या अर्थशास्त्रीय दृष्टीने एखाद्या वस्तूला किंवा सेवेला जर आपल्याला संपत्ती म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी दुर्मिळता असली पाहिजे, त्यासोबत विनिमयता असली पाहिजे, त्या वस्तूची आणि सेवेची आपल्याला देवाणघेवाण करता आली पाहिजे आणि मनुष्यबाह्यता असली पाहिजे। मनुष्याच्या जे काही शरीर आहे याच्यापेक्षा वेगळी असली पाहिजे, ती भिन्न असली पाहिजे। शरीराकडे किंवा मनुष्यासाठी ती अटॅचमेंट न असली पाहिजे नाही। म्हणजेच काय तर संपत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल, दुर्मिळता असेल, विनिमयता असेल आणि मनुष्यबाह्यता असेल तर या वस्तूला किंवा सेवेला अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये संपत्ती म्हणतात। या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4। आर्थिक क्रियाचे वर्गीकरण रिकामी जागा प्रकारे केले जाते। अर्थशास्त्रीय दृष्ट्या अर्थशास्त्राची व्याख्या, अर्थशास्त्राची विभागणी सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हे जर आपण अभ्यासलं तर अर्थशास्त्रीय दृष्ट्या आर्थिक क्रिया किती आहेत किंवा कशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जातं तर पर्याय क्रमांक 3 4 प्रकारे वर्गीकरण केलं जातं। उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग ह्या 4 आर्थिक क्रिया आहेत आणि अशा प्रकारे आर्थिक क्रियाचं 4 प्रकारे वर्गीकरण केलं जातं। उत्पादन, त्याच्यानंतर वितरण, त्याच्यानंतर तुमचं विनिमय आणि त्याच्यानंतर तुमचं उपभोग, अशा प्रकारे 4 प्रकारे आर्थिक क्रियाची काय केले जाते? वर्गीकरण केले जाते। म्हणून आर्थिक क्रियाचं अर्थशास्त्रीय दृष्ट्या वर्गीकरण किती प्रकारे केले जाते? 4 प्रकारे केले जाते, उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग। चला पुढचा प्रश्न बघूया। एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी आणि सामान्य किंमत पातळी किंवा किंमत पातळी याचा अभ्यास रिकामी जागा यामध्ये केला जातो। कशामध्ये केला जातो? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, स्थूल अर्थशास्त्रामध्ये, दोन्हीमध्ये यापैकी नाही। तर एकूण रोजगार, अर्थव्यवस्थेतील एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, सर्वसाधारण किंमत पातळी या सर्वांचा अभ्यास अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आताच आपण यापूर्वी डिस्कस केलेला आहे मित्रहो। चला पुढचा प्रश्न बघूया मित्र। व्यापार चक्राचा योग्य क्रम लावा। आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि
कंबाईन मुख्य आणि पूर्व परीक्षेला येऊन गेलेला आहे, हाच प्रश्न आपल्याला परत येऊ शकतो. मग योग्य क्रम काय आहे बघा, पुनरुत्थान तेजी घसरण मंदी, त्याच्यानंतर पुनरुत्थान मंदी घसरण तेजी, तेजी पुनरुत्थान मंदी घसरण, मंदी तेजी पुनरुत्थान घसरण. जर आपण अर्थव्यवस्थेचा जर आलेख काढला तर आपल्याला लक्षात येईल की बघा ही काय असते, घसरण असते. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल, अशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल. तर बघा हे बघा इथं पुनरुत्थान असते, पुनरुत्थान पुनरुत्थान, त्याच्यानंतर अशा प्रकारे अर्थव्यवस्था खालून वर येत असेल, पुनरुत्थान असेल. त्याच्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळीच्या वर जात असेल तर याला तेजी म्हणावं लागेल. तेजी नंतर काय येत असते, घसरण येत असते. आणि घसरणीनंतर जेव्हा अर्थव्यवस्था आणखीन खालच्या पातळीला किंवा आणखीन खालच्या पातळीकडे किंवा आर्थिक व्यवहारामध्ये काय होत असते, घसरण होत असते, तर त्याला आपण मंदीची अवस्था म्हणतो. म्हणजेच पुनरुत्थान तेजी, तेजीनंतर घसरण, घसरण नंतर मंदी, मंदीनंतर परत काय होत असते, पुनरुत्थान, पुनरुत्थान नंतर परत तेजी, आणि तेजीनंतर घसरण, आणि घसरण नंतर मंदी. अशा प्रकारे आपल्याला व्यापार चक्राचा योग्य क्रम काय लावता येईल, पर्याय क्रमांक 1 पुनरुत्थान तेजी घसरण मंदी. अशा प्रकारे हे व्यापार चक्र अर्थव्यवस्थेमध्ये चालू असते. विशेषतः भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्रे आपल्याला दिसून येतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्र. अचूक विधानाचा पर्याय निवडा. आर्थर लुईस यांच्या मते नैसर्गिक संसाधने व आर्थिक विकास एकमेकावर अवलंबून असतात. आणि दुसरं विधान आहे जॉन फ्रीडमन, अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदल न होता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृद्धी होय. असं दोन अर्थतज्ञांचे आपल्याकडे काय आहेत, मत आहेत किंवा तत्व आहेत किंवा त्यांनी ते केलेले स्टेटमेंट आहेत. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेला हे दोन्हीही विचारलेले आहेत. मग आर्थर लुईस काय म्हणतात, नैसर्गिक संसाधने व आर्थिक विकास हे एकमेकावर अवलंबून असतात. ज्या राष्ट्रामध्ये, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये नैसर्गिक संसाधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात त्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास लवकर घडून येतो असं आपल्याला सांगता येईल. किंवा मुबलक नैसर्गिक संसाधने आणि आर्थिक विकास याचा संबंध असतो, एकमेकावर ते अवलंबून असतात असं आर्थर लुईस यांनी दाखवून दिलेलं आहे अनुभवजन्य पुराव्याच्या आधारे. त्यानंतर जॉन फ्रीडमन म्हणतात की अर्थव्यवस्थेच्या मूळ संरचनेमध्ये बदल न होता अर्थव्यवस्थेच्या एका किंवा अनेक क्षेत्रामध्ये झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृद्धी होय. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून दोन्ही विधान काय आहेत, बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. आर्थिक विकास म्हणजे काय आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय, किंवा आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. यावर आपण लवकरच एक स्वतंत्र असं लेक्चर घेऊन येणार आहे. बघा मित्र, अर्थशास्त्रीय दृष्ट्या उत्पादनाचे घटक असतात किती, 1 2 4 5 किती असतात, तर पर्यायामध्ये काय दिलं, 2 3 4 5. तर अर्थशास्त्रीय दृष्ट्या उत्पादनाचे घटक हे 4 असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. मग कुठले कुठले 4 असतात, तर भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे आणि संयोजक आहे. मग हे अर्थव्यवस्थेमध्ये 4 उत्पादनाचे घटक काम करत असतात आणि उत्पादनाच्या घटकाच्या आधारे वस्तू आणि सेवेचं उत्पादन करत असतात. मग या 4 उत्पादनाच्या घटकाला मिळणारा मोबदला काय, तर भूमीला खंड मिळते, श्रमाला मजुरी मिळते, भांडवलाला व्याज मिळते आणि संयोजकाला नफा मिळतो. हे सुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मित्र, असे काही महत्वपूर्ण असे आपण प्रश्न घेऊन आलो होतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घटक आपण जी काही प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये सिरीज सुरू केलेली आहे ती परीक्षेपर्यंत, आपल्या परीक्षेपर्यंत ही कंटिन्यू राहणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.